श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रतिभा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारे स्वागत करते. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी आलेली आहे माहेरी, आणि माहेरी होता सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह. आणि त्या सप्ताहाची आज सांगता होती, म्हणजे काल्याचं दिवस होता. सकाळी काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर बसल्या होत्या पंक्ती, आणि पंक्तीत पनीरची भाजी, वरण, चपाती, भात आणि गुलाबजामुन असा मेनू होता. सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान आमची जेवणं झाली होती, आणि त्यानंतर 11पासून ते सायंकाळचे 4 वाजेपर्यंत सगळ्यांनी आराम केला. आणि त्यानंतर निघालो होतो आम्ही शेताला. भैया, वहिनी, मी, आई, अण्णा आणि आमची मुलं असे सगळे निघालो होतो शेतात. अण्णा अगोदरच आले होते, कारण त्यांना शेतात गहू गोळा करायचा होता. कापून वाळत ठेवला होता, त्याच्यासाठी सगळे शेताला आले होते. सगळी गँग आमची शेताला आली होती, आणि आम्हाला बघून आमच्या अण्णा म्हणायला लागले, एवढ्या सगळ्यांनी जर गहू गोळा केला तर गहू अर्ध्या तासातच गोळा करून कचरा लावून व्हायचा, असं म्हणून एक हसले थोडा वेळ, आणि लागले सगळे कामाला गहू गोळा करण्याच्या. वहिनी, भैया आणि मी. लेकरंसुद्धा आले होते, पण लेकरांना म्हणलं अंग खाजत आहे, तुम्ही आकड्यावर जाऊन बसा. मी, वहिनी, अण्णा आणि भैया गहू गोळा करायला लागलो, आणि आई राहिलेला गहू कापत होती. थोडासा हिरवा होता म्हणून कापायचा ठेवला होता तिने तो कापून घेतला, आणि असे गव्हाचा कात्रा लावून घेतला. त्यानंतर गाळायला सोपं पडतं. गहू गोळा केल्याच्या नंतर आम्ही सगळे हरभरे खायला बसलो. हरभऱ्याची डाळी सगळ्यांनी हरभऱ्याची डाळी खाल्ली, लेकरांनी, आम्ही. आणि त्यांची खूप मस्ती सुरू होती लेकरांची. ओले होते डाळी आईनी आणि अण्णांनी मुद्दाम ठेवले होते ओले खाण्यासाठी लेकरांना. आम्ही आलोत की, आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो तीळ बघण्यासाठी, म्हणून आम्ही निघालो होतो. आई म्हणली होती तीळ पेरलाय तिकडं, आपण बघून येऊत आला आहे की नाही तीळ कापायला. मोहरीसुद्धा टाकली होती, तीही आली की नाही कापायला हे आम्हाला बघायचं होतं. दिवस मावळतीला जात होता, आणि वातावरणही खूप छान वाटत होतं शेतामध्ये. आम्ही काही गेलोच नाहीत तिळाकडं आणि मोहरीकडं, कारण दिवस खूपच मावळत होता, अंधार पडत होता. वाटेतच आवऱ्याच्या शेंगाचा वेल होता, त्या आवऱ्याच्या शेंगा तोडल्या, चिंचा वगैरे गोळा केल्या, आणि मग खूपच उशीर होत होता. आई म्हटली आता नको तिळाकडे जायला. लेकरे सगळे म्हणत होते की घरी चला म्हणून. मग आई म्हटली आता चला जाऊया घरी. दिवसही मावळतीला आला होता, आणि आम्ही निघालो होतो घरी. आईने जुन्या साड्याचं सगळं शेताला कुंपण केलेलं होतं, कारण इथे खूप हरणाचा त्रास आहे. आई म्हणली आता माझ्या शेताचं ते फाटक लावून टाकू द्या, नाहीतर एखादं जरी हरण आतमध्ये शिरलं तर गहू आणि ज्वारीचं सगळं वाटोळच करून टाकेन. म्हणून आईने शेताचा फाटक लावला, आणि आम्ही निघालो घरी. मावळत्या सूर्याला टाटा बाय बाय केलोत, आणि आम्ही निघालोत घरी. व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.